बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव इथे महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना गावच्या सरपंचांसह 10 जणांकडून मारहाण करण्यात आली होती। याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सपोस्टवरती दिली। गावात मंदिराच्या भोंग्याचा आवाज कमी करण्यावरून वाद झाला होता आणि यानंतर या आवाजाबाबत ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांनी पोलिसांना सांगितलं। पुढे याचाच राग मनात ठेवून सरपंचासह 10 जणांनी त्यांना शेतात गाठून प्रचंड मारहाण केली। या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणामध्ये एसपी आणि कलेक्टर यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी दिली आहे। तर बीड जिल्हा हातातून गेलेलाच आहे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत। मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, त्यांच्यावर सक्त कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गात मध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। एवढं तुम्ही सांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।